हे बघा, कॉमर्सच्या पार्ट 2 मधला आपण पुढचा टॉपिक सुरू करतोय. खरं म्हणजे तो पुस्तकाचा तुमचा पहिलाच टॉपिक आहे. कमिशन, ब्रोकरेज, डिस्काउंट वगैरे असा टाईप आहे. त्याच्यातला पहिला आहे जो कमिशन. आता खरं म्हणजे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना कमिशन म्हणजे काय ते माहिती असणारच आहे. द चार्ज पेड टू ॲन एजंट फॉर डुईंग वर्क ऑन बिहाफ ऑफ सम अदर पर्सन. म्हणजे आपल्याला एखादं काम करता येत नसेल तर आपण दुसऱ्या कोणाला ते सोपवतो. तो दुसरा काम करणार आहे माझ्यासाठी म्हणून त्याला आपण म्हणतो एजंट. आणि ज्याच्यासाठी तो काम करणार आहे त्या पर्सनला म्हणतो आपण प्रिन्सिपल. म्हणजे स्वतः आपण असं म्हणायला हरकत नाही. आपल्यासाठी कोणतरी काम करणार आहे त्याला म्हणतो आपण कमिशन एजंट. आणि जो आपण असतो म्हणजे ज्याच्यासाठी तो काम करतो त्याला म्हणतो आपण प्रिन्सिपल. हे असं खरं म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. आता हे कमिशन आपण काढतो कसं किंवा कसं ठरवतो, इट इज सम पर्सेंट ऑफ व्हॅल्यू ऑफ द ट्रान्झॅक्शन. म्हणजे जो काय व्यवहार होणार आहे त्याच्या 1%, 2%, 5%, 10%, 15% काहीतरी असेल, पण कशाच्या जो व्यवहार होणार आहे, ट्रान्झॅक्शन होणार आहे त्याच्या. त्यामुळे कमिशन काढण्यासाठी आपल्याला फक्त काय यायला पाहिजे तर एखाद्या क्वांटिटीच्या पर्सेंट किती हे जर काढता येत असेल तर खरं म्हणजे ह्याच्यात मी नवीन शिकवण्यासारखं काही नाही, फक्त आपण प्रॉब्लेम सोडवणार आहोत. ह्याच्यात नवीन कुठलाही फॉर्म्युला नाही. तर ह्या एजंटमध्ये काही प्रकार आहेत. कमिशन एजंट आपण म्हणतो म्हणजे नॉर्मल कमिशन एजंट. त्याच्यानंतर ब्रोकर म्हणतो, म्हणजे आपण शेअर मार्केटमध्ये समजा आपला काय संबंध कधी आला असेल तर त्याच्यामध्ये व्यवहार करणाऱ्या एजंटला म्हणतो ब्रोकर. त्याच्यानंतर फॅक्टर. हे वेगवेगळ्या फील्डमधले जे कमिशन एजंट आहेत त्याला वेगवेगळे नावं दिले. ऑप्शनर आपल्याला माहिती आहे, आपण IPL वगैरे मॅच बघतो त्या ठिकाणी जो ऑप्शन्स होतात म्हणजे खेळाडू विकले जातात तेव्हा ते खेळाडूंकडून आणखीन जे घेणारे आहेत त्यांच्यात मधला दुवा असतो त्याला ऑप्शनर असं म्हणतात. त्याच्यानंतर डेल क्रेडर एजंट हा एक वेगळा प्रकार आहे. आता तो काय असतो, डेल क्रेडर एजंट म्हणजे नॉर्मल एजंटच असतो, फक्त इट गॅरंटीज द प्रिन्सिपल. म्हणजे ज्याच्याकडून व्यवहार होणार आहे त्याला तो गॅरंटी देतो की जो विकत घेणार आहे तो नक्की पेमेंट करेल. म्हणजे सेलिंग प्राइस जी काय ठरलेली आहे हे बाकीच्या ह्याच्यात होतच नाही असं नव्हे, पण गॅरंटी देत नाही कोणी. झाला तर झाला, नाही तर झाला. पण ह्याच्यामध्ये जर आपण एक्स्ट्रा पेमेंट केलं त्याला म्हणतो आपण एक्सेस पेमेंट करावं लागतं आणि त्याला म्हणतो आपण डेल क्रेडर कमिशन. म्हणजे नॉर्मल कमिशन द्यायचंच आणि प्लस 1%, 2% माल विकला जाण्याच्या संदर्भात किंवा खरेदी विक्री होण्याच्या संदर्भामध्ये गॅरंटी जर द्यायची असेल तर त्याला म्हणतो आपण डेल क्रेडर एजंट. आता कुठलाही प्रॉब्लेम जरी असला तरी त्याच्यामध्ये साधारणतः पर्सेंटेज काढता आलं, भागाकार गुणाकार करता आलं की ह्याच्यातलं सर्व प्रॉब्लेम आपल्याला सुटणार आहेत. फक्त आपल्याला प्रॉब्लेम वाचल्यानंतर नेमकं काय दिलंय एवढं मात्र फक्त कळायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण एक प्रॉब्लेम घेतलाय. आता कदाचित आपण जास्त प्रॉब्लेम सोडवायला हवे असतील तर आपण नेमका प्रॉब्लेम सोडवायचा कसा एवढं सांगूया. भागाकारापर्यंत मी येऊन सोडेन. पुढचं कॅल्क्युलेशन कदाचित तुम्हाला करायला लागेल, कारण परीक्षेत ते तुम्हालाच करावं लागणार आहे. मी आता करून देऊन काय आकडे पाठ करून तुम्ही परीक्षेत लिहू शकणार नाही. त्यामुळे ए मर्चंट गिव्स हिज एजंट 5% ऑर्डिनरी कमिशन, म्हणजे 5% ऑर्डिनरी कमिशन अँड 2% डेल क्रेडर कमिशन. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की गॅरंटीन तो त्या व्यवहार करणार आहे, त्याला डेल क्रेडर कमिशन 2% एक्स्ट्रा देणार आहे ऑन द सेल्स वर्थ ₹55,000. म्हणजे जो व्यवहार आहे तो 55,000चा झाला आहे. हाऊ मच डज मर्चंट रिसीव्ह, म्हणजे 55,000 किंमत ठरली तर मर्चंटला किती मिळतील, कारण मर्चंटला हे कमिशन द्यायचं आहे ना 5% आणि 2%. त्यामुळे मर्चंटला काय 55,000 मिळणार नाही. मग नेमकं किती मिळतील. अँड हाऊ मच डज द एजंट रिसीव्ह, त्या एजंटला किती पैसे मिळतील. आता साधा ज्याला काही मी शिकवलेलं नाही असा विद्यार्थी तो सोडवू शकतो, ज्याला कॉमन सेन्स आहे तर तो काढेल 55,000 आधी 5% काढेल म्हणजे ऑर्डिनरी कमिशन आलं. सो ऑर्डिनरी कमिशन इज इक्वल टू 5% ऑफ 55,000. आता तुम्हाला माहिती आहे की 5% कसा काढला जातो. सो 5/100 इंटू 55000 कॅन्सल केला की तुम्हाला 550 गुणिले 5 एवढं कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं. आता मी थोडं कॅल्क्युलेशन करून ठेवलंय म्हणून मी डायरेक्टली तो 2750 हे 5% प्रमाणे. आता आपण काढायचं डेल क्रेडर कमिशन 2% ऑफ, किंमत सेम असते 55,000 म्हणजेच 2/100 इंटू 55,000 नेहमीप्रमाणे घालवल्या तरी 1100 रुपये.
म्हणजे आता हे दोन्ही कमिशन काढून झाली. आता ही दोन्ही कमिशन एकत्र केल्यानंतर जे काय मिळेल दॅट इज द कमिशन रिसिव्ड बाय द एजंट. सो एजंट्स टोटल कमिशन इज इक्वल टू 2750 प्लस 1100, टोटल 3850 येईल. म्हणजे हे मर्चंटला एजंटला द्यावं लागेल. म्हणजे जो शेवटचा प्रश्न आहे हाऊ मच डज द एजंट रिसिव्ह. सो एजंट टोटल कमिशन हे असं रुपीजमध्ये आपण लिहू शकतो, रुपीज. आणि आता दुसरा प्रश्न काय, हाऊ मच डज मर्चंट रिसिव्ह. अमाऊंट रिसिव्ड बाय मर्चंट. आता हे एक लक्षात घ्या, हे काय लिहायचं इथे आपण काहीच लिहित नाही आणि डायरेक्ट काहीतरी वजाबाकी करून उत्तर काढून ठेवतो. पण जे उत्तर येणार आहे ते कशाचं उत्तर आलंय, थोडं इंग्लिश चांगलं असेल तर आपण एखादं वाक्य असं लिहू शकतो. 55,000 वजा 38,000 सॉरी 3,850 वजाबाकी केली तर 51,150 असं उत्तर येईल रुपीजमध्ये. त्यामुळे हा प्रॉब्लेम आपल्याला काही 12वीतला नवीन माहिती नसताना सुद्धा आपण सोडवू शकतो. असेच आपण काही प्रॉब्लेम आता सोडवणार आहोत. बघा दुसरा प्रॉब्लेम घेतलाय. जर आपल्याला इंग्लिश कळलं, प्रॉब्लेम कळला तर कुठल्याही पुस्तकाची गाईडची आपल्याला गरज नाही, डायरेक्ट आपण सोडवू शकतो. द हाऊस वॉज सोल्ड थ्रू ॲन एजंट फॉर ₹60 lakhs. म्हणजे घराची किंमत 60 लाख आहे. थ्रू ॲन एजंट ही चार्ज 1% कमिशन फ्रॉम प्रायर अँड सेलर. म्हणजे जो घेणार आहे त्याच्याकडून सुद्धा 1% घेणार आहे आणि ज्याला तो विकणार आहे त्याच्याकडनं सुद्धा तो 1% घेणार आहे. म्हणजे दोघांकडून 1% घेणार आहे असं जाते. आपल्याला अर्थ नीट काढायला पाहिजे. फक्त व्हॉट इज द एजंट्स कमिशन, म्हणजे एजंटला एकूण कमिशन किती मिळेल. कॅल्क्युलेट नेट अमाऊंट रिसिव्ड बाय सेलर अँड अमाऊंट पेड बाय बायर. आता किती साधा प्रॉब्लेम आहे का, मी नुसतं सोडवायचं कसं सांगतो, खरं म्हणजे तुम्ही सोडवला तर जास्त चांगलं होईल. पहिल्यांदा काय करायचं आहे, 1% कमिशन काढायचं फ्रॉम बायर, त्याच्यानंतर 1% कमिशन फ्रॉम सेलर, तेवढंच येईल. आता साधं आहे, 60 लाखाचे 1% काढलं की आपल्याला किती येतं माहिती आहे. त्यामुळे ते सहज आपण काढू शकतो दोन्हीकडनं. फक्त प्रश्न इथे काय आहे, कॅल्क्युलेट नेट अमाऊंट रिसिव्ड बाय. दोघांच्या कमिशनची बेरीज केली की एजंटचं कमिशन मिळणारच आहे. ते 1,20,000 रुपये काहीतरी मिळेल. 60,000 आणि 60,000 तोंडीसुद्धा तुम्हाला काढता येईल. फक्त अमाऊंट रिसिव्ड बाय सेलर म्हणजे 60 लाख जरी किंमत ठरली असली तरी 60,000 रुपये एजंटला द्यायला पाहिजे. त्यामुळे अमाऊंट रिसिव्ड बाय सेलर 60 लाख वजा 60,000 असं तुम्ही करून वजाबाकी करून उत्तर काढा. आणि अमाऊंट पेड बाय बायर, द बायर काय करणार आहे, बायरला 60,000 रुपये द्यायचीच आहेत, पण त्याच्याबरोबर त्या एजंटचं कमिशन पण द्यायचं आहे 60,000 रुपये. त्यामुळे बायरचं म्हणजे ह्याची अमाऊंट जी होईल ती 60 लाख वजा 60,000 याच्यासाठीची होईल, म्हणजे सेलरसाठीची. आणि जो बायर आहे म्हणजे जो विकत घेणारा आहे त्याला 60,000 अधिक द्यायला लागते. त्यामुळे 60 लाख अधिक 60,000 अशी दोघांची उत्तर येतील. म्हणजे हे एकूण 60 लाख आणखीन काहीतरी 40,000 वर येईल आणि हे येईल 60 लाख आणि 60,000. त्यामुळे हे तुम्ही सहज प्रॉब्लेम मला वाटतं सोडवू शकाल. त्यामुळे तुम्ही सोडवून बघा. फक्त तुम्हाला नुसते आकडेमोड करायचे नाही, काहीतरी लिहायचं आहे. एजंट्स कमिशन फ्रॉम पहिल्यांदा म्हणायचं बायर, मग म्हणायचं एजंट्स कमिशन फ्रॉम सेलर, मग टोटल एजंट्स कमिशन, मग अमाऊंट रिसिव्ड बाय सेलर, त्याच्यानंतर अमाऊंट रिसिव्ड बाय बायर. अशी 4 फक्त तुम्ही मुद्दे मांडायचे आणि उत्तर काढायचे. ट्राय करा. बघा पुढचा एक प्रॉब्लेम घेतलाय. द इन्कम ऑफ ब्रोकर रिमेन्स अनचेंज्ड दो द रेट ऑफ कमिशन इन्क्रीज्ड फ्रॉम 5% to 6.5%. म्हणजे काही व्यवहार होत आहे, काय झालं त्याचं जे इन्कम आहे ते सेम राहिलं, जरी त्याचा कमिशनचा रेट 5% पासून 6.5% पर्यंत वाढला. आता याचा सरळ अर्थ असा दिसतो की इन्कम तेवढंच राहिलं म्हणजे त्याचा बिझनेस कमी झालेला असला पाहिजे. मग तो किती टक्के कमी झाला हे काढायचं आपल्याला. किती कमी झालं ते नाही काढायचं. फाइंड पर्सेंटेज रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ द बिझनेस. त्यामुळे टक्के काढण्यासाठी साधी सोपी गोष्ट आहे. जर सुरुवातीचा बिझनेस आपण 100 रुपये घेतला आणि नंतर समजा 80 रुपये आला तर 20% कमी झाला लगेच आपल्याला समजू शकेल. त्यामुळे आपण घेताना सुरुवातीचा बिझनेस 100 रुपये घेतोय. सुरुवातीचा बिझनेस 1,000 घेऊन सोडवता येईल, 5,000 घेऊन सोडवता येईल, पण पुढे अधिक कॅल्क्युलेशन करायला लागेल. त्यामुळे सगळ्यात सोपं म्हणजे लेट इनिशियल व्हॅल्यू ऑफ बिझनेस बी ₹100.
आता पहिलं कमिशनचं रेट आहे 5%, त्यामुळे इनिशियल कमिशन असं म्हणूया बाय 5% ऑफ 100. म्हणजे आता डायरेक्ट आपल्याला का वेगळं काढण्याची गरज नाही, 100चा 5% म्हणजे 5 रुपयेच येईल. आता नंतरचा बिझनेस, फायनल व्हॅल्यू ऑफ बिझनेस बी रुपीज एक्स. आपल्याला ती माहीत नाही आहे, त्यामुळे आपण काहीतरी घेऊया. एक्स रुपये झाला, तोच एक्स किती झाला तो आपल्याला काढायचा आहे. फायनल कमिशन बाय 6.5% ऑफ एक्स. सो 6.5 अपॉन 100 एक्स असं आपल्याला काढता येईल. आणि आपल्याला दिलेलं काय, द इन्कम ऑफ एजंट रिमेन सेम. त्यामुळे आपल्याला सरळ सरळ असं इक्वेशन लिहिता येईल, ॲज इन्कम रिमेन सेम hence 6.5 बाय 100 x इज इक्वल टू 5. एवढंच फक्त आपल्याला डायरेक्ट एक्सची किंमत काढायची आहे. जर एक्सची किंमत काढली की आपला प्रॉब्लेम संपणार आहे. तर बाकी काही न करता हे सगळं इकडे नेऊया. सो एक्स इज इक्वल टू 5 इंटू 100 अपॉन 6.5. तर हा पॉईंट जर आपल्याला काढायचा असेल तर कॅल्क्युलेशन करणं हा ॲक्च्युली सोपा पार्ट आहे. 5 इंटू 100 इंटू 10 करा आणि इथे 65 करा, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. 13×5 म्हणजे 1000 भागिले 13 याचं उत्तर काढलं तर साधारणतः ते मी काढून ठेवलंय उत्तर, सांगतो तुम्हाला. 76.92 येतं. म्हणजे जो मूळ बिझनेस 100 रुपयाचा होता तो 76.92 एवढा झाला. याचा अर्थ किती टक्के कमी झाला, सरळ सरळ 23.08% एवढा बिझनेस कमी झाला. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल, द पर्सेंटेज रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ द बिझनेस इज 100 मायनस ती करायचं आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट किती असेल ते मिळेल. 76.92 वजा केले 100 गुणनं की 23.08 एवढा टक्के बिझनेस कमी झाला असं आपल्याला डायरेक्ट काढता येईल. बघा पुढचा प्रॉब्लेम घेतला आपण. द प्राइस ऑफ ए रेफ्रिजरेटर इज 47,000. म्हणजे एक फ्रीज आहे त्याची किंमत 47,000 रुपये आहे. अँड एजंट चार्जेस कमिशन ऑफ 6% अँड अर्न्स 42,300. म्हणजे एका रेफ्रिजरेटरच्या किमतीवर तो 6% एवढं कमिशन घेतो. त्याला टोटल कमिशन जर 42,300 रुपये मिळाले असतील, फाईंड नंबर ऑफ रेफ्रिजरेटर्स सोल्ड बाय हिम. त्याने काही 15, 20, 25 रेफ्रिजरेटर विकले असतील तर त्याला एवढं कमिशन मिळेल ना. तर किती रेफ्रिजरेटर विकले ते काढायचे. आता साधी सोपी गोष्ट आहे, एका रेफ्रिजरेटरची किंमत दिलेली आहे. खरं म्हणजे हा प्रॉब्लेम तुम्ही पण सोडवू शकताय. मला वाटतं तुम्ही सोडवाच, फक्त मी कसा सोडवायचं सांगतो. एका रेफ्रिजरेटरमधून मिळणारं कमिशन काढायचं आणि त्या कमिशनने 42,300ला भागलं की तुम्हाला नंबर ऑफ रेफ्रिजरेटर्स किती असतील ते मिळतील. फक्त सोडवायचं कसं, कमिशन ऑफ एजंट ऑन 1 रेफ्रिजरेटर इज इक्वल टू, तुम्हाला काढायचं 6% ऑफ 47,000. आता मी थोडंसं कॅल्क्युलेशन करून ठेवलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. 28,200 म्हणजे 2820 सॉरी. आणि मग नंबर ऑफ रेफ्रिजरेटर्स तुमचं काय असेल ते 42,300 भागिले 28,20. त्याचं उत्तर जर आपण भागाकार केला तर तो 15 येतो. फक्त हे तुम्ही कन्फर्म करायचं आहे. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा, कारण हे काय आकडे पाठ करून आपण परीक्षेमध्ये जाऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि मग कन्फर्म करा की 15 एवढं 15 इथे थांबायचं नाही, खाली उत्तर लिहायचं. हेन्स नंबर ऑफ रेफ्रिजरेटर सोल्ड बाय एजंट इज इक्वल टू 50. बघा आणखीन एक प्रॉब्लेम घेतला आहे. ए सेल्समन रिसिव्ज 8% कमिशन ऑन सेल्स अप टू 20,000. म्हणजे 20,000 पर्यंत सेल केला की त्याला 8% कमिशन मिळतं. आणि 20,000च्या वर सेल केलात की ॲडिशनल कमिशन मिळतं 2% ऑन सेल्स ओव्हर 20,000. म्हणजे 20,000च्या वर त्याने सेल केला की 2% जास्त मिळतं. इफ ही रिसिव्ज रुपीज
7,600 ॲज द कमिशन दोन्ही मिळून. तर त्याचा टोटल सेल्स किती झाला असेल असा प्रश्न विचारला. तर सेल्स तर आपल्याला माहीत नाही आहे, त्यामुळे आपण तिथूनच सुरुवात करूया. आपल्याला जी किंमत काढायची आहे तिथून सुरुवात करूया. लेट हीज टोटल सेल्स बी रुपीज एक्स. आता 20,000 त्याला किती टक्के कमिशन मिळते? 8% मिळते. त्यामुळे 8% 20,000 आधी आपल्याला कमिशन काढायला लागेल. कमिशन बाय 8% ऑन 20,000. हे जे आपल्याला हे लिहिता आलं पाहिजे आपल्याला. सो इट इज 8/100 इंटू 20,000. 2 शून्य गेले 200 गुणिले 8 म्हणजे आपल्याला 1,600 मिळेल. म्हणजे 1,600 रुपये त्याला हे कमिशन मिळणारच आहे 20,000 सेलवर. आता 20,000 वर जो सेल झालाय त्याच्यात 2% त्याला मिळणार आहे. आता मूळ सेल त्याचा X आहे. 20,000 वरचा सेल काढायचा म्हणजे सेल्स ओव्हर 20,000. ही साधी गोष्ट आहे. समजा 50,000 झाला असेल फॉर एक्झाम्पल, 20,000 म्हणजे 30,000 वर झाला म्हणजे आपण एकूण सेल्समधून 20,000 वजा केले की सेल्स ओव्हर 20,000 आपल्याला उत्तर मिळेल. आता याच्या किती टक्के काढायचे? 2% काढायचा. हेन्स 2% ऑन X minus 20,000. So 2/100 on X minus 20,000. आता हा आपल्याला पहिला कमिशन मिळालेला आहे आणि दुसरं कमिशन मिळालं. टोटल कमिशन 7,600. आता फक्त उत्तर लिहायचे. टोटल कमिशन इज इक्वल टू 1,600 प्लस 2/100 इंटू X मायनस 20,000. आता हे इक्वेशन तर आपल्याला मिळालं आहे, फक्त सोडवायचं आहे. सोडवलं की जे मिळेल ते तुमचं उत्तर असणार आहे. तर इथे टोटल कमिशन जे इथे मी 7,600 दिलेले आहे ते घालतो. 1,600 आपण इकडे वजा केले की इकडे 6,000 आपल्याला उत्तर मिळेल. बरोबर 2/100 X मायनस 20,000. प्रत्येकाची सोडवण्याची पद्धत वेगळी असू शकते. आता मी काय करणार आहे, हे 2 इथे 50 येईल आपल्याला इथे दिसतच आहे. आता 50ने आपण इकडे गुणलं तर उत्तर काय येईल बघा. X वजा 20,000 बरोबर 6,000 गुणिले 50. 6×5 = 30 म्हणजे त्याच्यावर एक 5 शून्य म्हणजे 3 लाख असं उत्तर येईल. आणि X बरोबर मग 3,20,000 असं उत्तर येईल. म्हणजे त्याचा सेल किती असला पाहिजे? 3,20,000 रुपये असला पाहिजे. म्हणजे त्याला एकूण 7,600 रुपये कमिशन मिळेल. आता हे सोडवण्याची इथून पुढे सोडवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. तुम्हाला जसं सुचेल तसं सोडवा, पण ही त्यातल्या त्यात सोपी पद्धत आहे असं आपल्याला म्हणायला लागेल.